श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। मी आज मुगाच्या डाळीचे वरणफळं करणार आहे। ते पण झटपट डाळ न शिजवताच वरणफळं करायची आज मला। तर म्हणजे मी नेहमीच करते असे, छान होतात ते असे, पण डाळ आपली शिजलेली नाही काही नाही, कसे काय वरणफळं करायचे पण होतात। मुगाची डाळ काय तेव्हा शिजते ना, लगेच शिजून जाते। त्याच्यामुळे मी आता झटपट होणारे आपले मुगाच्या डाळीचे वरणफळं करणार आहे। त्यासाठी तेल, जिरं, मोहरी टाकली, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं ते टाकलं, थोडे शेंगदाणे टाकले आणि पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मुगाची डाळ धुवून टाकली त्याच्यामध्ये। आता हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि मुगाची डाळ कशी पटकन शिजते त्याच्यामुळं हे वरणफळं पण आपले पटकनच शिजतात, काही जास्त वेळ लागत नाही। आणि छान, आणि तुरीच्या डाळीचे पण नको वाटतं ना, ॲसिडिटी वाढते तुरीच्या डाळीमुळं, म्हणून कधी कधी असे आपण मुगाच्या डाळीचे पण वरणफळं करू शकतो। हे सगळे आम्ही आता चपाती करून त्याच्यामध्ये वरणफळं सोडून घेते। सगळे आता असेच चपाती करून घ्यायची आणि असे वरणफळं सगळे मी आता त्याच्यामध्ये सोडून घेणार आहे आणि 10-15 मिनटं आपलं शिजू द्यायची, छान लागतात। 4-5 चपात्याची कणिक मळून घेतली होती घट्टसर अशी आणि आता त्याचे वरणफळं टाकणार आहे। मागं मी वरणफळाचा व्हिडिओ टाकला होता, पण ते तुरीच्या डाळीचे केलेले होते आणि तिखट वरणफळं होते। हे मिरचीचे करून बघितले, छान झाले होते मिरचीचे, पण नेहमीच करते मी, छान होतात। कधी याचे साधे आणि नसल मिरची वगैरे टाकायची तर साधे पण छान लागतात हे, फक्त जिरं मोहरीची फोडणी देऊन। पण माझ्या मुलाला तिखट खायचे होते म्हणून मी मिरची, अद्रक, मिरच्या, जिरं ते वाटून घेतलं आणि टाकलं आणि 15-20 मिनटात आपले हे वरणफळं शिजून जातात, जास्त असा काही वेळ लागत नाही। हे बघा, असे 4 चपात्या आपल्या करून त्याच्यामध्ये आता मी हे सगळे वरणफळं करून टाकणार आहे। हेल्दी होतं, परत मुगाची डाळ पण पचायला पण हलकी असते, जास्त त्रास होत नाही असा। हे बघा, आपले वरणफळं सगळे आता टाकून झाले, आता त्याला 15-20 मिनटं शिजू देऊ, मग आपले वरणफळं रेडी होतात। आणि त्याच्यावर गरम तूप टाकून हे आपण खाऊ शकतो, खूप छान होतात वरणफळं आपले हे असे, नक्कीच एकदा करून बघा। आणि डाळ शिजवायची पण गरज नाही आहे, डायरेक्टच टाकली तरी चालती आणि शिजवून घेतली तरी पण चालती, काही फरक पडत नाही, छान लागतात दोन्ही पण। गॅस शेगडी बंद केली आता। हे बघा, असे झाले ते मुगाच्या डाळीची वरणफळं, तूप टाकायचं आणि वरणफळं खायची, गरम गरम खायची, थंडे नाही वरणफळं छान लागत। कसे झाले माझे वरणफळं ते पण मला कमेंटद्वारे सांगा। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा।